येस, ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपल्या असणाऱ्या करंटच्या 25 क्वेश्चनला. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हे 25 क्वेश्चन्स आपण तयार केलेले आहेत. आतापर्यंत आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2023 या असणाऱ्या 3 महिन्याचे असणारे कंटेंट कव्हर केलेत. या असणाऱ्या 25 क्वेश्चन्स मध्ये आपण कोणता असणारा भाग कव्हर करणार आहोत, तर एप्रिल 2023च्या अंतर्गत असणारे जे महत्वपूर्ण असणारे 25 क्वेश्चन्स आपण पिक केले त्या असणाऱ्या क्वेश्चनला आपण डिस्कस करूया. येणाऱ्या असणाऱ्या राज्यसेवेच्या प्रीसाठी नक्कीच याचा फायदा तुम्हाला कंबाईनच्या प्रीसाठी सुद्धा होणारच आहे. ठीक आहे. चला पहिला क्वेश्चन बघूया आपण. काय बघा, खालील विधाने विचारात घ्या. विधान एक काय पहा, जगातील पहिल्या आशियाई राजगिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्राचं उद्घाटन मध्य प्रदेश राज्यात होणार आहे. जगातल्या पहिल्या आशियाई राजा गिधाड या असणाऱ्या संवर्धन आणि प्रजनन केंद्राचं उद्घाटन आपल्याला कुठं होताना दिसतोय? मध्य प्रदेशात आहे का? नाही. तर तो कुठं आहे? तर तो उत्तर प्रदेशांतर्गत या ठिकाणी होताना दिसतोय. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आणि जेव्हा जेव्हा जागतिक व्यवस्थेमध्ये पहिल्यांदाच एखादी भूमिका आणि तेही भारतात सुरू होत असते, त्याच्यावरती आयोग नक्कीच फोकस करतो. या अगोदर सुद्धा आयोगाने या असणाऱ्या मुद्द्यांशी संबंधित असणारे क्वेश्चन्स आपल्याला डायरेक्टली विचारलेत, सेंटेन्स मध्ये विचारलेत. त्यामुळे तोही अँगल याच्यामध्ये क्रिएट करणं गरजेचं असणार आहे. तो एक पार्ट असेल. साहजिक आहे. विधान एक चुकीचं आहे. विधान दोन काय पहा, हे मध्य प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात आहे, जे 1.5 हेक्टर मध्ये पसरलेलं आहे का? मध्य प्रदेशात नाहीये. परत एकदा तोच मुद्दा, उत्तर प्रदेशात आहे. महाराजगंज जिल्ह्यात आहे का? तर यस आहे. किती हेक्टर अंतर्गत आहे? तर 1.5 हेक्टर मध्ये पसरलेला आहे का? तर यस, 1.5 हेक्टर मध्ये पसरलेला आहे. आणि यासाठी किती रकमेचा उल्लेख येतोय? तर 15 करोड रक्कम इथं इन्व्हेस्ट करण्यात येणार आहे या सेंटरला निर्माण करण्यासाठी. हाईट काय माहितीये का? जगभरामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आशियाई राजा गिधाड जो आहे का, या असणाऱ्या पक्षाच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर ही संख्या 10,000 पेक्षाही कमी आहे. तर कमी राहिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला हा प्रोजेक्ट आणायचा आहे. किती वर्षांसाठी? तर हा प्रोजेक्ट आणायचा आहे 15 वर्षांसाठी. आणि 15 वर्षांमध्ये आपल्याला किमान किती असणाऱ्या पक्ष्यांना पुनर्जीवित करायचे, म्हणजे त्यांच्या असणाऱ्या जन्मापासून त्यांच्या संगोपनापर्यंत आणि त्यांना त्या ठिकाणी पूर्णतः त्यांना असणाऱ्या अडल्ट फेज पर्यंत नेण्याची असणारी जी भूमिका आहे का, ते किती? तर 40 असणाऱ्या गिधाडांना या ठिकाणी किमान नवीन जीवन देणं अपेक्षित आहे. टार्गेट ठेवले आपण येणाऱ्या 15 वर्षांच्या अनुषंगाने. आणि ते कुठं होतंय? तर या 1.5 हेक्टरच्या परिसराअंतर्गत आपल्याला होताना दिसतोय. फक्त आहे कुठं? तो उत्तर प्रदेश अंतर्गत आहे. त्यामुळे विधान 2 पण चुकीचं आहे. आणि आशियाई राजगिधाड वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हा संरक्षित आहे आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN रेड लिस्ट द्वारा गंभीरपणे धोक्यात म्हणून सूचीबद्ध केलंय का? येस. क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज या अंतर्गत याचा उल्लेख येतो. आणि या बाबतीमध्ये सुरुवातीला 2002च्या कालखंडामध्ये भारताअंतर्गत त्याला अनाऊन्स करण्यात आलं आणि नंतर 2007 मध्ये याला या असणाऱ्या IUCNच्या रेड लिस्ट अंतर्गत त्या ठिकाणी इथं क्रिटिकली एंडेंजर्ड झोन मध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे हाही मुद्दा इथं लक्षात घ्यायचा आहे. विधान 3 या ठिकाणी बरोबर असेल. फक्त कोणते विधान सॉरी कोणते विधान बरोबर आहेत असा प्रश्न या ठिकाणी केलाय, तर फक्त विधान 3 बरोबर असेल हे लक्षात घ्यायचं. आणि हा एप्रिल मधला अतिशय महत्वपूर्ण असणारा संदर्भ या ठिकाणी हायलाइट होताना दिसतोय. त्यामुळे पहिला क्वेश्चनचा संदर्भ आपण थोडंसं यूपीच्या अनुषंगाने आणि थोडासा एन्व्हायरमेंटचा झोन या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचा आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा संदर्भ या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पहा प्रश्न कोणता या ठिकाणी. आता क्वेश्चन नंबर 77चा रेफरन्स या ठिकाणी बघूया. काय बघा क्वेश्चन सेकंड. खालील विधाने विचारत घ्या. विधान 1 काय पहा, युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या पहिल्या उपमंत्री एमिने झापारोवा या 4 दिवसांच्या भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहेत का? एप्रिल 2023च्या कालावधीचा उल्लेख जर केला तर युद्धाच्या परिस्थितीनंतर पहिल्यांदाच हा दौरा होतोय. त्यामुळे या दौऱ्याला जास्त महत्व दिलं जातंय हे लक्षात घ्यायचं. आणि आपल्या भारताचा आणि युक्रेनचा संदर्भ लक्षात घ्यायचा असेल, जर आपण जो काही सूर्यफूल तेलाचा जो रेफरन्स आहे का, तो आपण जवळपास
80% असणाऱ्या तेलाची जी आयात आहे का ती कुठून करतो? युक्रेन मधून करतो. त्यामुळे हा खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हायलाइट होतोय. त्यामुळे लक्षात घ्यायचं विधान 1 बरोबर आहे. युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या पहिल्या उपमंत्री एमिने झापारोवा या 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेल्या होत्या. विधान 2 पहा. युक्रेनमधील युद्धाचा जागतिक पुरवठा साखळी आणि अन्न आणि खतांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा जागतिक दक्षिणेवर विषम परिणाम झाला आहे का? ग्लोबल साऊथ बद्दल बोललं जाते. मुळात लक्षात घ्या, पुरवठा साखळी असेल, सप्लाय चेनचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. सोबत अन्न आणि खतांच्या बाबतीमध्ये असेल, फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये या दोन देशांचा उल्लेख, रशिया आणि युक्रेन हे अतिशय जास्त महत्वाचे आहे. ते बरोबर आहे. पण याचा इम्पॅक्ट डायरेक्टली आपण ग्लोबल साऊथ वरती आहे असं म्हणता येणार नाही, कारण तो पूर्ण जागतिक व्यवस्थेवरती त्याचा परिणाम पडतोय. स्पेसिफिकली ग्लोबल साऊथचा उल्लेख या ठिकाणी करता येणार नाही. त्यामुळे विधान 2 हे चुकीचं आहे. म्हणजे ग्लोबल साऊथ वरती परिणाम होतोय का? नाही, होतोयच. पण याचा संदर्भ डायरेक्टली फक्त ग्लोबल साऊथच्या अनुषंगाने नाही, तर संपूर्ण असणाऱ्या जगाच्या अनुषंगाने याचा रेफरन्स आपल्याला बघायचा आहे. का? कारण या असणाऱ्या दोन देशाच्या माध्यमातून गव्हाचं कोठारही आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना दिसतात. हे दोन्ही देश मिळून जगाला 26% असणारा गहू एक्सपोर्ट करतात आणि त्याच असणाऱ्या गोष्टीतून आता मध्यंतरी एक तोडगा काढण्यात आला युनायटेड नेशनच्या माध्यमातून. आणि युनायटेड नेशन कोणाच्या सोबत त्या ठिकाणी? तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTOच्या माध्यमातून या ठिकाणी एक भूमिका उचलतोय. आणि टर्की या देशाचा असणार इस्तानबुल या ठिकाणी युक्रेनमधनं गहू आणला जातोय आणि तिथून तो जगामध्ये स्प्रेड केला जातोय. उपाय शोधले जात आहेत, पण इम्पॅक्ट संपूर्ण जागतिक व्यवस्थेवरती पडतोय. फक्त ग्लोबल साऊथचा उल्लेख याच्यामध्ये मांडायचा नाहीये. पुढे युक्रेन आणि रशिया हे दोन्ही प्रमुख खाद्यपदार्थ जसे गहू, कॉर्न, सूर्यफूल तेलाचं प्रमुख पुरवठादार आहेत. आणि रशिया खताचा जागतिक निर्यातदार आहे का फर्टिलायझरचा? तर येस. लक्षात घ्यायचं, हे सगळे असणारे महत्वपूर्ण उत्पादन आहेत. हे परीक्षेत विचारले जातील डायरेक्टली. त्यामुळे विधान 3 बरोबर आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने हा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. मग संदर्भ येतोय 77 क्रमांकाच्या प्रश्नाचा उल्लेख केला तर प्रश्न उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 असेल. 1 आणि 3 हेच दोन विधान आपल्याला बरोबर दिसतात. बाकीची विधाने या ठिकाणी आपल्याला चुकीची दिसतात. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा उल्लेख या ठिकाणी बघूया आपण. काय बघा इथं संदर्भ आहे कुठला? तर या ठिकाणी संदर्भ आहे प्रश्न 78 पहा. मंत्री श्री अमित शहा नागालँड राज्यातील किबिथू या सीमावर्ती गावात व्हायब्रंट विलेज प्रोग्राम लॉन्च करतील. आता व्हायब्रंट विलेज प्रोग्राम हा अतिशय महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे, ज्याच्या माध्यमातून नॉर्थ ईस्ट कडच्या असणाऱ्या राज्यांमध्ये जे सीमावर्ती भागामध्ये असणारी गावं आहेत का, तिथं टुरिझम वाढलं पाहिजे आणि लोकांनी त्या असणाऱ्या गावांमध्ये जाऊन व्हिजिट केलं पाहिजे. या पर्पज साठी आपल्याला हा असणारा प्रोग्राम लॉन्च होताना दिसतोय. पण किबिथू हा असणारा जो गाव आहे का, तो तुम्हाला दिसेल अरुणाचल प्रदेशमध्ये, नागालँड अंतर्गत नाहीये, म्हणून विधान 1 चुकीचं आहे. पुढं श्री अमित शहा यांनी अरुणाचल सरकारच्या 9 सूक्ष्म जलविद्युत प्रकल्पांचं 120 कोटी रुपयांच्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या 14व्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे का? तर येस, हे उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचा उल्लेख येतोय. तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसाचा उल्लेख केला तर 24 ऑक्टोबर 1962च्या कालखंडामध्ये आपल्याला हा इथं ITBP स्थापन होताना दिसतोय. याचा हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आपल्या भारताच्या अंतर्गत. आणि सगळ्यात महत्वाचा संदर्भ काय लक्षात घ्यायचा, या असणाऱ्या संस्थेच्या स्थापनेला आता 2023च्या अंतर्गत पाहिलं तर 61 वर्ष आपल्याला कंप्लीट होताना पाहिले आणि आता 62 वर्षांच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये आपण जाताना दिसतोय. त्यामुळे हा मुद्दा अजून तितकाच महत्वपूर्ण आहे, तेही लक्षात घेणं आपल्याला आवश्यक असणार आहे. हाही मुद्दा याच्यामध्ये येईल. ठीक आहे, त्यामुळं याच्यावरती क्वेश्चन डायरेक्टली केला जाईल. सोबतच या योजनेअंतर्गत 2022 ते 26 पर्यंत 4800 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 11 जिल्हे, 28 ब्लॉक आणि 1451 गावांचा समावेश आहे का? तर यस. हा डाटा थोडासा फॅक्च्युअल आहे. हा का दिला? म्हणजे जेणेकरून प्रश्नाच्याच माध्यमातून तुमच्याकडे काही फॅक्च्युअल डाटा पण शिल्लक राहावा. म्हणजे वाचनाच्या माध्यमातून तुम्ही परीक्षेमध्ये एखादा पॉइंट यातला जरी विचारला तरी डायरेक्टली याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्यायचं, नॉर्थ ईस्ट कडच्या असणाऱ्या राज्यांना फोकस केलं जाते या असणाऱ्या
व्हायब्रंट विलेज प्रोग्रामच्या अनुषंगाने तो पार्ट याच्यामध्ये लक्षात घेऊया. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये उत्तर सीमेवरील 19 जिल्ह्यांमधील 46 ब्लॉक्समध्ये सर्वसमावेशक विकासासाठी 2967 गावे ओळखण्यात आली आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 46 ब्लॉक्समधील 662 गावांमध्ये सुमारे 1.42 लाख लोकसंख्येचा समावेश केला जाईल. गावं किती आहेत, ब्लॉक किती आहेत याच्यापेक्षा काय लक्षात घ्यायचं, या नॉर्थ ईस्ट सोबतच कोणकोणत्या राज्यांचा संदर्भ या असणाऱ्या व्हायब्रंट विलेज प्रोग्राम मध्ये मांडला जात आहे. तर ते नावं लक्षात घ्यायचं. अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, उत्तराखंड ऍड होतोय, हिमाचल प्रदेश ऍड होतोय. लक्षात घ्या, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखचा असणारे उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. त्यामुळे लक्षात घ्यायचं हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. हे नावं लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रश्न केला जाईल. तिथं उत्तर काय असेल तर विधान 1 फक्त चुकीचं असेल, बाकीची 3 विधान या ठिकाणी बरोबर असेल. उत्तर असेल आपला ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी असेल. डी हा आपला या ठिकाणी उत्तर असणार आहे. व्हायब्रंट विलेज प्रोग्रामचा रेफरन्स या ठिकाणी घेतला जातोय, तो इथं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर संदर्भ येतोय तो म्हणजे कुठला, तर क्षयरोगाच्या बाबतीमध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आलेला आहे. आता या क्षयरोगाचा उल्लेख केला तर काय बघा, खालील विधाने विचारत घ्या. विधान 1 पहा, क्षयरोगाच्या प्रकरणाचा अंदाज घेण्यासाठी देशस्तरीय गणितीय मॉडेल विकसित करणारा भारत हा पहिला देश बनलाय का, तर यस. आपल्याला काय करायचंय, आपल्याला या ठिकाणी निक्षय करायचा आहे, म्हणजे क्षयाला संपवायचं आहे. आणि क्षय संपवण्यासाठी काय करतोय आपण या ठिकाणी, तर या असणाऱ्या पोर्टलला डेव्हलप केलंय आपण. कधी 2019 ला डेव्हलप केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर या मंत्रालयाच्या अंतर्गत आपण हा असणारा निक्षय रन करतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून संबंधित असणाऱ्या व्यक्तीला याच्या असणाऱ्या उपचारासाठी वेगळ्या गोष्टींची तरतूद करायची आवश्यकता नसेल, तर त्या ठिकाणी एका क्लिक वरती त्यांना सगळ्या माहिती प्रोव्हाइड होतील. त्या अनुषंगाने निक्षय लक्षात ठेवायचा आपल्याला. आणि 2021 ते 2025 या वर्षांसाठी कॅलिब्रेट केलेले नवीन भारतीय मॉडेल टीबी विरुद्धच्या लढ्यात एक महत्वपूर्ण पाऊल आहे, जो जागतिक अग्रगण्य संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. तर लक्षात घ्यायचं, हे जे टार्गेट आहे ना, हे आपण 2025 ला कंप्लीट करायचं आपल्याला. पण हे कोणत्या इयर पासून सुरू झालं होतं, 2011 पासून सुरू झालं होतं आणि ते 2025 पर्यंतच टार्गेट आहे. 2021 नाहीये, कारण निक्षय सुरू झाले 2019 ला. तर त्याच्यावर लक्षात ठेवायचं की 2011 ते 2025 या कालखंडाचा उल्लेख येतोय, म्हणून विधान 2 चुकीचं असेल या ठिकाणी. 2022च्या भारतीय टीबी मॉडेलचा अंदाज असा आहे. आता हा थोडासा फॅक्च्युअल डाटा ऍड केला तुम्हाला माहिती लक्षात ठेवण्यासाठी, की प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 196 क्षयरोगाचा प्रादुर्भाव दर होता, जो संपूर्ण संख्येत किती 27.70 लाख इतका होता. तो आता किती झालाय, प्रति लाख लोकसंख्येमागे क्षयरोगाचा मृत्यू दर हा किती, तर हा 23 होता, जो पूर्ण संख्येमध्ये किती आहे तर 3.20 लाख आहे. लक्षात घ्यायचा, प्रादुर्भावाचा दर 196, तर मृत्यू दर किती आहे, तर मृत्यू दर 23 दिसतोय. हे लक्षात घ्यायचा, हा आकडा लक्षात ठेवा. कारण निक्षयाच्या दृष्टिकोनातून आणि क्षयरोगावरती प्रतिबंधित तरतुदी आणण्यासाठीचा असणारा जो संदर्भ आहे का, तो या ठिकाणी मांडला जातोय. आणि आपल्या साहजिक आहे डॉट्स मोहिमेतून आपण ज्या गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये हा आकडेवारी आपल्याला बऱ्याच वेळा डायरेक्टली केला जाईल, विचारलं जाईल. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, विधान फक्त 2 चुकीचं असेल, तर त्यामुळे उत्तर काय असेल या ठिकाणी 1 आणि 3 बरोबर असेल. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा संदर्भ. त्यामुळं उत्तर लक्षात ठेवायचे. प्लस यामध्ये दिलेले जे काही विधानं आहेत का, त्याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटाचा रेफरन्स या ठिकाणी मांडला जातोय, तो इथं लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. काय बघा इथं, खाली विधाने विचारत घ्या. पहिलं विधान, भारत बायोटेकला 2023 मध्ये जागतिक लस काँग्रेसमध्ये पुरस्कार मिळाला का, तर यस. कारण वॅक्सिनेशनच्या झोन मध्ये बघितलं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो, तो म्हणजेच काय, की भारत बायोटेकचा असणारा संदर्भ. आणि जेव्हा जेव्हा भारत बायोटेकचा उल्लेख करतो या ठिकाणी आपण, तर इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजेच कुठला या ठिकाणी, तर कोवोवॅक्स असणार किंवा कोवॅक्सिनचा उल्लेख या ठिकाणी येतो, जो आपल्या भारतीय व्यवस्थेच्या अनुषंगाने पाहिलं तर जगभरामध्ये भारताच्या माध्यमातून किंवा भारताकडून
इंडिजिनस पद्धतीने निर्माण झालेल्या पहिल्या असणाऱ्या कोरोना वॅक्सिनचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि त्यासोबत बघितलं या ठिकाणी अजून एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे कुठल्या या ठिकाणी इनकोवो वॅक हा असणारा जो नवीन वॅक्सिन आहे का, जो काय करतोय आपण त्या ठिकाणी इंट्रा नोझेल स्वरूपातला असणारा वॅक्सिन आहे. नाकाद्वारे वॅक्सिन घेण्याची असणारी जी काही लस आणली जाते का, ती सुद्धा कोणा माध्यमातून आणली जाते, भारत बायोटेकच्याच माध्यमातून आणली जाते. मग चर्चेमध्ये राहतोय आणि ही जगातील पहिली नाकाद्वारे असणाऱ्या वॅक्सिनचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. म्हणजेच काय इथं इन्कोवॅक या असणाऱ्या भूमिकेतून आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. इन्कोवॅक, ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि हा वॉशिंग्टन युएस या ठिकाणी 3 ते 6 एप्रिल दरम्यान झालेल्या जागतिक लस काँग्रेस 2023 मध्ये भारत बायोटेकला लस उद्योग उत्कृष्टता पुरस्कारांचा एक भाग म्हणून सर्वोत्कृष्ट उत्पादन प्रक्रिया विकास पुरस्कार प्रदान करण्यात आला का, तर हो, येस, तोच तर पुरस्कार आहे ज्याला काय म्हटलं जातं, जागतिक लस काँग्रेसच्या अंतर्गत हा असणारा पुरस्कार दिला जातो. VIE चा असणारा हा पुरस्कार अवॉर्ड सोहळा जो आहे ना, तो कितव्या क्रमांकाचा आहे, तर तो 16व्या क्रमांकाचा असणारा अवॉर्ड सोहळा या ठिकाणी पार पडला, ज्याच्यामध्ये भारत बायोटेकला हा असणारा पुरस्कार मिळतोय. म्हणून दोन्हीही विधानं या ठिकाणी योग्य असतील ते इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय लक्षात घ्यायचं इथं, इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी कोवोवॅक या रेफरन्सच्या स्वरूपामध्ये असणारा जो काही कोवॅक इन आहे ना, त्याचा उल्लेख खूप जास्त चर्चेमध्ये येतोय. आणि त्या अनुषंगाने असणारा जो काही आपला नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या लसीचा उल्लेख असेल, बायोटेकनं केलेलं भारतासाठीची ज्या भूमिका असतील, त्या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं असेल. 80 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख या ठिकाणी असणार आहे, ते इथं लक्षात घ्या. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 81 चा उल्लेख या ठिकाणी बघूया आपण. काय बघा, क्वेश्चन नंबर 81 रेफरन्स पाहिला तर खालील विधाने विचारत घ्या. आंध्र प्रदेश राज्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी संजीवनी प्रकल्प सुरू केला का. लक्षात घ्यायचं, जेव्हा दुग्ध उत्पादकाचा उल्लेख येतोय तेव्हा आपल्या सर्वांना माहित असेल तो म्हणजे कुठला, तर या ठिकाणी व्हाईट रेव्होल्युशनचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. म्हणजेच इथं श्वेत क्रांतीचा उल्लेख येतोय. आणि श्वेत क्रांतीचा उल्लेख मानायचा असेल तर लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा वर्गीस कुरियनचा असणारा उल्लेख या ठिकाणी आपण करतो. आणि वर्गीस कुरियनचा रेफरन्स का म्हणतो आपण त्या ठिकाणी, कारण यांना आपण इंडियन मिल्कमॅन म्हणतो. आणि या व्यक्तीचा उल्लेख केला तर त्यांच्या असणाऱ्या जन्मदिवसाचा रेफरन्स तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे 26 नोव्हेंबर 1921 चा जन्मदिवस आहे. आणि त्यांच्या असणाऱ्या जन्मदिवसाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख जर आपण या ठिकाणी केला तर तो आपल्याला 2021 मध्ये पार पडताना दिसतोय. आणि त्यांचं निधन 2012 ला झालेलं आहे, वयाच्या 90व्या वर्षी. आणि त्याच वर्गीस कुरियनच्या माध्यमातून जी अमूलची क्रांती आली, दुग्धजन्य क्रांतीचा उल्लेख आपण करतो, त्याच्यामध्ये आता सध्याला कोणती संजीवनी प्रकल्पाचा उल्लेख केला तर तो आंध्र प्रदेश नाहीये, तर तो हिमाचल प्रदेशानं सुरू केलेला आहे. त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. विधान 2, आंध्र प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाने, आंध्र प्रदेश तर नाहीच आहे, हिमाचल प्रदेश आहे, त्यामुळे विधान 2 पण चुकीचे. पण बघा, आंध्र प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागानं नाही तर हिमाचल प्रदेशाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, मोबाईल पशुवैद्यकीय व्हॅन आणि या प्रकल्पासाठी भारत फायनान्शियल एन्क्लुजन लिमिटेड आणि सोबतच इंडसइंड बँकेच्या उपकंपनीसह सहकार्य केलं का, तर येस, हे वेगवेगळ्या असणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये कोलॅबरेट करतायत या असणाऱ्या संजीवनी प्रकल्पासाठी. हाही मुद्दा याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. पण आंध्र प्रदेश नाही, फक्त काय आहे, हिमाचल प्रदेश आहे. त्यामुळे दोन्ही विधान इथं चुकीचे आहेत. तिथं बरोबर कोणतं आहे का, तर कोणतंच विधान बरोबर नाहीये. दोन्हीही विधानं या ठिकाणी आपल्याला कसे दिसतात, तर इथं आपल्याला दोन्ही विधानं चुकीची दिसतात. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. बघा, खालील विधाने विचारत घ्या. आता लक्षात घ्यायचं, सूर्यांशू ज्या पद्धतीनं आपण वेस्ट बेंगॉलच्या माध्यमातून आणि बांगलादेश पर्यंत यंत्रणा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असणारा जो काही एक प्रकारे आपण क्रूज स्टार्ट केला होता, त्या असणाऱ्या क्रूजच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे मुद्दे आयोग विचारतोय तसाच थोडासा अँगल या असणाऱ्या माध्यमात करायचा आपल्याला. पर्यटन बोटासाठीचा उल्लेख इथं करायचा आहे, तो म्हणजे कुठला, सूर्यांशू. तर सूर्यांशू ही सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट केरळमध्ये लॉन्च करण्यात आली का नुकतीच, तर यस, कोणती, सूर्यांशू ही
सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट केरळमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढं केरळ स्टेट इन अँड लँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन्सने सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट सूर्यांशू लॉन्च केली आहे, जी किती 27 किलोवॅट ऊर्जा निर्माण करू शकते का? तर येस, केरळच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही यंत्रणा स्टार्ट होताना दिसते. सोबत उल्लेख येतो की ही बोट बांगलादेशात 3.95 कोटी रुपये देऊन तयार करण्यात आलेली आहे का? लक्षात घ्यायचं, केरळचा संदर्भ आणि सूर्यवंशू ही सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट जी आहे का, जे केरळमध्ये लॉन्च होती, त्याला निर्माण केलं जात आहे कुठं? तर त्याला निर्माण केलं जात आहे श्रीलंकेमध्ये. हेही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, वॉटर टुरिझमच्या अनुषंगाने आपण जो काही टुरिझमच्या अनुषंगाने असणारे टुरिस्ट टॅक्सी, वॉटर टॅक्सीचा उल्लेख केला, तर तो वॉटर टॅक्सीचा रेफरन्स आपण कुठे जोडतोय? तर तो आपण मुंबईमध्ये जोडतो, हे पण लक्षात घ्यायचं. आणि गंगाच्या नावानं आणलेला जो का आपण त्या ठिकाणी क्रूज होता ना, तो आपण वेस्ट बेंगॉल बांगलादेशच्या अनुषंगाने जोडूया. त्याच पद्धतीनं सूर्यांशू हा उल्लेख केला, तर तो केरळ आणि केरळपासून आपल्याला ह्या ठिकाणी साऊथ इंडियाचा मुद्दा कनेक्ट करून तो कुठपर्यंत जायचंय? श्रीलंकेपर्यंत जायचंय. त्यामुळे हे मुद्दे लक्षात घ्यायचं, बांगलादेशात नाही तर कुठं? तर तो श्रीलंकेत निर्माण केलेला आहे. त्यामुळे विधान 3 चुकीचं आहे, पण सूर्यांशू आणि केरळ हे दोन्ही मुद्दे बरोबर असतील. त्यामुळे विधान 1 आणि 2 हे बरोबर असतील, ते इथं लक्षात ठेवायचंय. उत्तर असेल 82 नंबरच्या क्वेश्चनचा या ठिकाणी, तर ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर रेफरन्स येतोय बघा, क्वेश्चन नंबर 83 चा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तो काय बघा, इथं काही विधाने विचारत घ्या आणि याच्यामध्ये स्पेस सेक्टर बद्दल बोललं जातं. आणि स्पेस सेक्टर बद्दल बोललं जात असतानाच कशावरती बोललं जाते या ठिकाणी? तर स्टार्टअप बद्दल बोललं जाते, ते लक्षात घेऊ. पहिला बघा विधान काय बघा, स्पेस पायोनियर, स्पेस पायोनियर या चीनच्या खासगी अंतराळ कंपनीनं पहिलं टियान लॉंग 2 रॉकेट प्रक्षेपित केलं. लक्षात घ्यायचं, चीनमध्ये सुद्धा स्पेस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला प्रायव्हेटायझेशनचा असणारा संदर्भ या ठिकाणी वाढताना दिसतोय. कारण हे प्रायव्हेटायझेशन युएस सारख्या देशांमध्ये खूप वर्ष अगोदर चालू होतं. मागच्या 2 वर्षामध्ये आपल्या भारतात चालू झालेला आहे. तर हाच मुद्दा आता चायना पण त्या ठिकाणी आणताना दिसतोय. आणि या असणाऱ्या फेजमध्ये आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून कोणत्या नावाचा उल्लेख करायचा या ठिकाणी? तर न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. काय नाव लक्षात ठेवायचं? न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, जे 2019 ला स्टार्ट केलं होतं. याच्यामध्ये आपल्याला खाजगी कंपन्या ज्या आहेत का, खाजगी कंपनी स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. का महत्वाचं आहे खाजगी कंपनी आणणं? कारण ग्लोबल स्पेस इंडस्ट्रीमध्ये, मार्केटमध्ये इंडियाचा शेअर किती आहे? फक्त भारताचा शेअर आहे फक्त 2%. आणि हाईट म्हणजे काय, की आपण आजपर्यंत जगातल्या असणाऱ्या बऱ्याच देशांपैकी, मग आता सध्याला जर बघितलं तर किती सॅटेलाइट आपण आतापर्यंत लॉन्च केलेलं आहे, तर त्या सॅटेलाइटची संख्या आहे किती? तर ती संख्या आहे 342. म्हणजे 342 सॅटेलाइटला आतापर्यंत लॉन्च केलंय. आणि किती देशाचे सॅटेलाइट आहेत? तर 34 देशांचे सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत. मग या लॉन्चिंग व्यवस्थेमुळं आपल्याला प्रायव्हेटायझेशनच्या अंतर्गत म्हणजे खाजगी कंपन्यांना एंट्री करून द्यायचे आणि त्यांच्या माध्यमातून ग्लोबल मार्केटमध्ये स्पेस इंडस्ट्रीमध्ये भारताला स्वतःचा शेअर वाढवण्याचा प्रयत्न करायचे. कारण 2% खूपच कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी आपण खाजगी कंपन्यांना एंट्री करतोय. जसं वनवेब सारखी असणारी युके बेस्ड कंपनी सुद्धा आपल्या भारतासोबत कोलॅबोरेशन करून पहिल्यांदाच काय करते या ठिकाणी, तर खाजगी पद्धतीनं सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या प्रोग्राममध्ये सहभागी पण होते. आणि इथं रेफरन्स आणला, चायना सुद्धा याच्यामध्ये मार्गक्रमण करतोय. त्यामुळे लक्षात घ्यायचं की हे विधान बरोबर आहे. कोणती? खाजगी अंतराळ कंपनीनं पहिलं टियान लॉंग 2 हे नाव लक्षात घ्या. डायरेक्टली प्रश्न विचारलेत आयोगानं, कोणतं मिशन कोणी लॉन्च केलं, कोणत्या देशानं लॉन्च केलं, त्यामुळे प्रश्न असतात. चीनी एरोस्पेस फर्मद्वारे प्रथमच द्रव इंधनयुक्त रॉकेट कक्षेत प्रक्षेपित करण्याची पहिलीच वेळ आहे आणि स्टार्टअप प्रथमच यशस्वीरित्या त्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नात कक्षेत पोहोचताना दिसतोय का? तर यस, हा पहिल्यांदाच काय चीनी एरोस्पेस फर्मद्वारे प्रथमच द्रव इंधनयुक्त रॉकेट सुद्धा इथं प्रक्षेपित केलं जातोय, पहिलीच वेळ आहे. आणि चायना सध्या काय करतोय जगामध्ये? तर सध्या इंटरनॅशनल स्पेस सेंटर स्थापन करतोय.
त्यामुळे हे असणाऱ्या प्रायव्हेटायझेशनच्या मुद्द्याला तितकंच महत्व येतं. आणि सोबत पाहिलं या ठिकाणी तियानलॉंग 2 रॉकेट, ज्याला स्काय ड्रॅगन 2 असंही म्हणतात, आणि बीजिंग तियानबिंग तंत्रज्ञानाने तिथं लव्ह स्पेस सायन्स नावाचा छोटा उपग्रह पृथ्वीभोवती ध्रुवीय कक्षेत प्रक्षेपित करण्यास सक्षम केलं जात आहे का? तर यस, हे पण बरोबर आहे. तिन्हीच्या तीन विधानं बरोबर आहे. स्पेस इंडस्ट्रीमध्ये भारताची असणारी जी भूमिका असते त्यामध्ये थोडासा आपल्याला अँगल ज्या पद्धतीने कनेक्ट करायचे, तसंच इनिशियली जेव्हा एखादा इतर देश या पद्धतीचे प्रयत्न करतो तर ते सुद्धा आपल्याला रेकॉग्नाइज करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला चायनाचा उल्लेख लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा संदर्भ याच्यामध्ये आपण विचारात घेऊया. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आपण बघू. या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 84. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, कारण इथं शब्द आहे प्रोजेक्ट टायगर. का आपल्या सर्वांना माहित असेल, हा जो प्रोजेक्ट टायगर आहे ना, हा प्रोजेक्ट टायगर स्टार्ट झाला होता 1973च्या कालखंडामध्ये. आणि त्या असणाऱ्या प्रोजेक्ट टायगरला किती वर्ष कंप्लीट होत आहे 2023 मध्ये? तर 50 वर्ष कंप्लीट होत आहे. त्यामुळे हा संदर्भ तितकाच जास्त गरजेतून चर्चेमध्ये येतोय. आणि सोबतच महत्वपूर्ण मुद्दा की आपण आता रिसेंटली काय केलं या ठिकाणी, तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स लॉन्च केलेला आहे याच 2023च्या वर्षी. त्यामुळे हा चर्चेमध्ये राहतोय. तर विधान लक्षात घ्यायचं, पंतप्रधानांनी अलीकडेच राजस्थानमध्ये प्रोजेक्ट टायगरच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचं उद्घाटन केलं का? तर 50 वर्षांचं उद्घाटन केलंय, पण राजस्थानमध्ये नाहीये, ते कर्नाटकाच्या असणाऱ्या मैसूर कॉलेज ऑफ मैसूर या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे विधान 1 राजस्थान चुकीचं आहे. कुठं आहे तो? कर्नाटकाच्या असणाऱ्या मैसूर विद्यापीठाच्या प्रेमायसिस मध्ये आपल्याला हे उद्घाटन होताना दिसते. त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. विधान 2 पहा, प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैसूर या ठिकाणी व्याघ्र संवर्धनाच्या विविध उपक्रमाचं उद्घाटन करतील आणि त्याच्या व्याघ्र गणनेच्या आकडेवारीचे उद्घाटन करतील. आणि मेगा इव्हेंट्स मध्ये पंतप्रधान मोदी इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्सचं सुद्धा प्रकाशन करतील का? तर येस. आणि हिथंच काय करण्यात आलं, 5वी सायकल विधान 3 मध्ये आहेच बघा. विधान 2 तर बरोबर आहे. विधान 3 पहा, या कार्यक्रमात व्याघ्र संवर्धनासाठी अमृत काळ का विजन, म्हणजे अमृत काळाचं विजन या शीर्षकाच्या व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनाच्या, म्हणजे मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॉल्युशन याचा असणारा 5व्या क्रमांकाचा सायकलचा रिपोर्ट सुद्धा पब्लिश करण्यात आलाय का? तर यस. त्यामुळे हे पण विधान बरोबर असेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता सध्या आपल्या भारतामध्ये वाघांच्या संख्येचा उल्लेख केला, तर जी संख्या आहे 3167चा उल्लेख केला, तर त्यामध्ये जगातील किती टक्के वाघ आपल्या भारतामध्ये आहेत? तर 75% वाघ आपल्या भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपण 2019 मध्ये अशाच पद्धतीची समिट बोलवली होती. का समिट बोलवली होती? कारण आपण 4 वर्ष अगोदरच काय केलं होतं, तर आपले असणारे जे टार्गेट आहेत ना, इथं प्रत्यक्षात वाघांचं संवर्धन आणि संगोपन करण्याचं, ते आपण अचीव केलं होतं. त्यामुळे ही असणारी भूमिका 2019 पासूनच ऍक्टिव्ह झालेली होती. ती आता आपण 2023 ला ग्लोबल लेवलला नेतोय आणि काय करतोय, इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स या ठिकाणी आणतोय आणि त्याच्या माध्यमातून ते लॉन्च पण करतोय. हे लक्षात घ्यायचं. मला फक्त तुम्ही सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये, ते म्हणजेच काय की आज सध्या आपल्या संपूर्ण भारतामध्ये एकूण टायगर रिझर्व किती आहेत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये टायगर रिझर्व किती आहेत, ते मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित असेल. याचं उत्तर काय असेल या ठिकाणी? मग उत्तर असेल ऑप्शन नंबर क, 2 आणि 3 बरोबर असणार आहे. हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 85 चा उल्लेख या ठिकाणी करूया आपण. काय बघा क्वेश्चन नंबर 85, खालील विधाने विचारात घ्या. द्रौपदी मुर्मू सुकोई फायटर जेटवर उड्डाण करणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. कोण? द्रौपदी मुर्मू यांच्या. तर येस, आतापर्यंत किती राष्ट्रपतींच्या नावांचा उल्लेख करतो, ज्या ठिकाणी आपल्याला सुखोई फायटर जेटचा उल्लेख या ठिकाणी येतोय. सुखोई 30I या असणाऱ्या फायटर जेटचा असणारा उल्लेख जर केला तर आपल्याला या ठिकाणी 3 राष्ट्रपतींच्या नावाचा उल्लेख दिसतो. सर्वात प्रथम उल्लेख केला जून 2006 मध्ये लोहगाव पुणे या ठिकाणी येतो उल्लेख कोणाचा? डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा असणार रेफरन्स या ठिकाणी येतोय. त्यांनी काय केलं होतं, इथं फ्लाय केलेलं होतं. नंबर 2 चा उल्लेख केला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचा उल्लेख करतो. 2009 मध्ये पुण्याच्याच असणाऱ्या हवाई दलाच्या तळावरनं सुखोई 30 MKI
त्या फायटर जेटनं उड्डाण त्यांनी केलं होतं. ओके, दोन नावांसाठी पुणे लक्षात ठेवा. आणि तिसरं आत्ता नाव बघितलं या ठिकाणी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी 8 एप्रिल 2023 रोजी आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या स्थानकावर सुखोई 30 NKI लढाऊ विमानात ऐतिहासिक उड्डाण केलं का? तर येस. एक लक्षात घ्यायचं, आत्ताच्या कंडिशन मध्ये आसाम आणि बाकी 2 राष्ट्रपतींच्या नावाचा उल्लेख केला तर पुणे लक्षात ठेवायचं. आणि एमपीएससीच्या अंतर्गत पुणेचा रेफरन्स येतोय आणि त्यामध्ये आता जर तिसऱ्या राष्ट्रपतींच्या नावाचा अँगल जोडला जातोय तर क्वेश्चन करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं हाही मुद्दा लक्षात घ्यायचा. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 ड. तीनही विधानं बरोबर आहेत. हे मुद्दे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. राष्ट्रपतींच्या नावाचा संदर्भ आणि रिसेंटली आपण बघतो की 2022 अंतर्गत राष्ट्रपतींच्या निवडणुकाही झालेल्या होत्या. त्यामुळे हाही पार्ट आपल्याला चर्चेमध्ये ठेवणं गरजेचं असणार. ठीक आहे, चला क्वेश्चन 86 बघूया. काय बघा, दक्षिण कोरियाने अणु सक्षम अंडर वॉटर टॅक ड्रोन हेल 2 नाव लक्षात घ्यायचं. कोणतं या ठिकाणी? हेल HAEIL हेल 2 याची चाचणी केली का? तर हेल 2 ची चाचणी केलेली आहे. तो अणुसक्षम अंडर वॉटर ट्रॅक ड्रोन आहे का? तर यस, तो आहे. पण कुणी केलेला आहे? तो नॉर्थ कोरिया करताना दिसतोय, साऊथ कोरिया नाही. म्हणून विधान 1 चुकीचं आहे. आणि पाण्याखाली आण्विक हल्ला ड्रोन हेल 2 पाण्याखाली अंतराचं 1000 किलोमीटर 621 मैल समुद्र पर्यटन करू शकतो का? फिरू शकतो का? तो 1000 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकतो का? तर हो, कारण हा खूप महत्वाचा अटॅक झोनच्या माध्यमातून तयार केलेला असणारा हा ड्रोन गरजेचा आहे. आणि ड्रोन कुणी तयार केला? नॉर्थ कोरियानं तयार केला. नाव विचारलं जाऊ शकतं फक्त, कोणता? हेल 2 कुणी लॉन्च केलं? तर लक्षात घ्यायचं नॉर्थ कोरिया. का? जेव्हा ऍडव्हान्स ड्रोन टेक्नॉलॉजीच्या नावाचा उल्लेख येतो तेव्हा आपण इस्रायलचं नाव वारंवार घेत असतो. मग इस्रायलचं नाव ऑप्शन मध्ये असेल तर त्याचं उत्तर तुम्ही टिक करू शकता. म्हणून थोडंसं इथं सावधगिरी बाळगायची आणि या ठिकाणी नाव लक्षात घ्यायचं. नॉर्थ कोरियाचा उल्लेख येतो कारण आयर्न डोम सारखे असणारे मुद्दे तुम्ही ऐकले असतील. हे सगळे संदर्भ जेव्हा इस्रायलकडे जातात तेव्हा प्रश्न बऱ्याच अंशी इस्रायलच्या अँगलनं असतील असं आपल्याला भासू शकतं. म्हणून इथे लक्षात घ्यायचं नॉर्थ कोरिया. उत्तर कोणतं असेल तर फक्त 2 या ठिकाणी बरोबर असेल. हा रेफरन्स इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला नंतर जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्यपालांचा वाद आपण खूप जास्त वेळा बघितला होता त्या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी साहेब असताना, तर तसाच संदर्भ आता आपल्या दक्षिणेकडच्या काही राज्यांमध्ये दिसतो. मग त्याला केरळ अपवाद नाहीये, तामिळनाडू अपवाद नाहीये, वेस्ट बेंगॉल अपवाद नाहीये. जेव्हा आपण नॉर्थ ईस्टच्या झोनकडे जाऊया तिथं सोबतच दिल्ली सुद्धा आपल्याला वारंवार या ठिकाणी चर्चेमध्ये दिसतो. राज्यपालांच्या नावाच्याच बाबतीमध्ये हा उल्लेख करत असताना तोच रेफरन्स काय आहे तो इथं बघण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. काय बघा क्वेश्चन, विधाने विचारत घ्यायचंय. काय बघा, तमिळनाडू सभागृहाच्या ठरावात केंद्राने राज्यपालांना विधेयक मंजूर करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यास सांगितलं आहे. कारण तमिळनाडूमध्ये कायदे मंजूर करण्याच्या बाबतीमध्ये राज्यपाल टाळाटाळ करताना आपल्याला वारंवार दिसतात. त्या अनुषंगाने असणारा हा मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये येताना दिसतोय. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. विधान 1 बरोबर आहे. पुढं फक्त किती कालमर्यादा आहे ते अजून कन्फर्म नाही झालेले. ती कालमर्यादा निश्चित केली जाईल. मग त्याच्यावरती परत एकदा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं असेल. जनरली पाहिलं आपण तर आपल्या राज्यघटनेअंतर्गत राज्यपालांकडे एखादं विधेयक गेलं तर त्या विधेयकाला किती कालखंडामध्ये मंजुरी दिली पाहिजे किंवा निर्णय घेतला पाहिजे याच्यावरती कोणताही असणारा कालमर्यादा निश्चित नाही. राष्ट्रपतींसाठी सुद्धा कालमर्यादा निश्चित नाहीये. जलसंपदा मंत्री दुराई मुरुगन यांनी विधानसभेच्या काही नियमांना स्थगिती देण्याचा ठराव मांडला जेणेकरून राज्यपालांविरुद्धच्या ठरावावर चर्चा होऊ शकेल. हो का? तर यस, बरोबर आहे. पुढं विधानसभेने दुसऱ्यांदा राज्यपालांच्या विरोधात ठराव मांडला आहे आणि विधानसभेने जानेवारीमध्ये एक ठराव संमत केला होता ज्यामध्ये राज्यपालांनी सदनाला त्यांच्या पारंपरिक सादरीकरणाच्या तयार शब्दांमधून निवडक निर्गमन केल्याचा असणारा निषेध केलेला आहे. म्हणजे राज्यपाल काही मुद्दे आवर्जून त्या ठिकाणी रद्द करतायत आणि ह्याच राज्यामध्ये असाही इव्हिडंट झालेला आहे. तो म्हणजे कुठला? तर अशा असणाऱ्या घटकामध्ये आपण बघतो की राज्यपालांचा मुद्दा इथं काय महत्वाचा आहे की प्रत्यक्षात अभिभाषणाचा, राज्यपालांनी केलेला अभिभाषणाचा संदर्भ प्रत्यक्षात सदस्यांनी न म्हणता इतरच मुद्दे सभागृहामध्ये वाचून दाखवले. त्याला आपण धन्यवाद प्रस्ताव म्हणतो. तर धन्यवाद प्रस्ताव सुद्धा राज्यपालांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्तच होता. असा सुद्धा घटना या ठिकाणी आपण घडताना बघतोय. त्यामुळे हे तिन्ही मुद्दे लक्षात घ्यायचं. तमिळनाडू खूप जास्त चर्चेमध्ये आहे. हे तीनही विधाने या ठिकाणी योग्य असतील हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला
पुढचा क्वेश्चन बघूया आपण. तो रेफरन्स येते कुठल्या या ठिकाणी, तर खाली विधान विचारत घ्यायचे आणि हा कशावरती, H3N8 याच्या असणाऱ्या व्हायरसवरती आपल्याला क्वेश्चन्स करताना दिसत आहे. तर काय रेफरन्स आहे बघा, खाली विधाने विचारत घ्या. जागतिक आरोग्य संघटना WHO नुसार भारतात H3N8 बर्ड फ्लू मुळे पहिला मृत्यू झाला का? आणि याला म्हटलं जातं या ठिकाणी झिरो पेशंट. झिरो पेशंट खूप महत्वाचा असतो कोणत्याही असणाऱ्या संसर्गजन्य संपर्कजन्य रोगासाठी. पहिला पेशंट का गरजेचा असतो, कारण त्याच्या माध्यमातून वॅक्सिन तयार करायला आणि सिम्पटम्स क्लिअर व्हायला या गोष्टी खूप इझिली समजू शकतात. त्यामुळे हा झिरो पेशंट महत्वाचा आहे. आणि हा झिरो पेशंट भारतात होता का, तर नाही. झिरो पेशंट सापडलेला आहे चीनमध्ये. त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अहवाल दिला आहे की चीनच्या दक्षिणेकडील प्रांत ग्वांगडोंग येथील एका महिलेचा बर्ड फ्लूच्या दुर्मिळ प्रकारामुळे मृत्यू झाला. तो सामान्यतः मानवांमध्ये आढळत नाही. बरोबर आहे, कारण झिरो पेशंट कुठे सापडला, चायनामध्ये सापडलेला. आणि सांगितलं जात आहे असं की H3N8 हा काय, हा इन्फ्लुएन्झा ए व्हायरसचा उपप्रकार आहे का, तर यस, इन्फ्लुएन्झा ए व्हायरसचा असणाऱ्या कॅटेगरीमध्ये याचा समावेश होतो. आणि H3N8 बर्ड फ्लूचा मानव ते मानव असा प्रसार झाल्याचा कोणताही पुरावा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे ह्युमन टू ह्युमन ट्रान्सफरेशन अजूनही झालेला याच्यामध्ये स्पष्ट केलेला नाही किंवा स्पष्ट झालेला नाहीये. हे अजूनही आता सध्याच्या कंडिशन पर्यंत तरी बरोबर आहे. कारण हा मुद्दा H3N8 परत एकदा चर्चेमध्ये आला होता 2023च्या एप्रिलमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. म्हणजे फक्त कोणतं विधान चुकीचं आहे, तर विधान 1 चुकीचं आहे. उत्तर असेल 2, 3 आणि 4 बरोबर. 88 क्रमांकाचं उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर क चा रेफरन्स या ठिकाणी येतोय, ते इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला पुढचा रेफरन्स आपण या ठिकाणी बघूया. तो म्हणजे कुठला, तर या ठिकाणचा क्वेश्चन नंबर 79 चा उल्लेख करू, 89 चा. खाली विधान विचारत घ्या. स्टँडअप इंडिया योजना 2030 पर्यंत वाढवण्यात आली का, तर नाही. एवढ्या लांबपर्यंत नाही वाढवली. ती कधीपर्यंत वाढवली, 2025 पर्यंत वाढवली. कारण ती सुरू झाली होती 2016ला. ओके, लक्षात घ्यायचं. स्टँडअप इंडिया योजना कधीपर्यंत वाढवण्यात आली, 2025 पर्यंत. जी 2023च्या असणार निर्णय आहे, 25 पर्यंत वाढवलेले आहे. विधान 1 तर चुकीचं आहे. आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून तळागाळातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वित्त मंत्रालयाने 5 एप्रिल 2016 रोजी स्टँडअप इंडिया योजना सुरू केली होती का, तर यस. आणि त्याच अंतर्गत आपण स्टँडअप इंडियाच्या माध्यमातूनच लोकांना आर्थिक मदत करावी, त्यासाठी मुद्रा योजनेसारखे मुद्दे आणत असतो. आता रिसेंटली अंतरिम बजेट मांडण्यात आलेलं आहे आणि त्या अंतरिम बजेटमध्ये सांगितलं गेलं की मुद्रा योजनेअंतर्गत 43 करोडची असणारी लोनची रक्कम वितरित झालेली आहे. आणि त्या असणाऱ्या वितरित झालेल्या रकमेचा संदर्भ बघितला तर जवळपास 30 करोडची असणारी जे काही रकमेची संख्या आहे ना, ही संख्या कोणासाठी देण्यात आलेली आहे, तर महिलांच्या नावाने त्या ठिकाणी देण्यात आलेले. म्हणजे सर्वाधिक जास्त वाटा मुद्रा योजनेमध्ये सुद्धा कोणाचा आहे, महिलांचाच आहे. लक्षात घ्यायचं. जसं जनधन योजनेमध्ये आपण बँकिंग खातीचा उल्लेख केला, तर महिलांची बँक खाती जशी सर्वात जास्त आहेत का, तसा जर 50 कोटी क्रॉस करताना दिसत आहे, तर तोच रेफरन्स आपल्याला इथं लक्षात घ्यायचा. आणि महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी हा स्टँडअप इंडिया आहे का, तर यस. आणि शेड्युल्ड कमर्शियल बँकेच्या प्रत्येक बँक शाखेत किमान एक SC/ST कर्जदार आणि किमान एक महिला कर्जदार यांना 10 लाख ते 100 लाखांपर्यंत बँक कर्जाची सुविधा देईल का, तर यस. हे पण बरोबर आहे. हे लक्षात घ्यायचं. स्टँडअप इंडिया खूप महत्वपूर्ण मुद्दा येतोय, त्यातलं हे पाठ लक्षात ठेवा. याचं उत्तर परत कोणतं असेल, या ठिकाणी फक्त 1 चुकीचं आहे. तर 2, 3 आणि 4 नंबरचे विधान या ठिकाणी योग्य असणार आहेत. म्हणून 89 क्वेश्चनचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स या ठिकाणी असेल, ते इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चल पुढचा रेफरन्स लक्षात घेऊया आपण या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 90 काय पहा, खालील विधाने विचारत घ्या. विधान 1 पहा, राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2021-22, कारण त्याचा रिपोर्ट आलाय 23 मध्ये. 21-22 मध्ये 5 राज्ये आघाडीवरती आहेत का, तर येस, 5 राज्य आघाडीवरती. का, कारण ऊर्जा कार्यक्षमता राज्यांचा वाटा खूप महत्वाचा असतो आणि याच्यावरती एमपीएससीला अतिशय प्रश्न विचारायला आवडतात. त्यामुळे मुद्दा लक्षात घ्यायचा. हा कोण पब्लिश करतो, दुसऱ्याच विधानामध्ये त्याचा मुद्दा आहे. बघा, ऊर्जा कार्यक्षम अर्थव्यवस्थेसाठी अलायन्सेस AEEE त्या संयुक्त विद्यमानाने ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली वैधानिक संस्था ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी BEE द्वारे
निर्देशांक विकसित केला जातो का? तर यस. आणि पुढचा मुद्दा, जर आपल्याला 5 राज्य आघाडीवरती आहेत हे माहिती असेल तर खालचे दोन्ही विधानं तुम्हाला समजतील. हाईट काय म्हणजे काय, की फ्रंट रनर श्रेणी आणि अचिव्हर श्रेणी याच राज्य आहेत, कारण कोणत्याही असणाऱ्या राज्याला 60 पेक्षा जास्त गुण घेता आलेले नाहीत, म्हणजे जे टॉप रँक वरती येताना दिसत नाहीत. तर आता लक्षात घ्यायचं, फ्रंट रनर श्रेणीमध्ये हे 5 राज्य आहेत. खाली आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि तेलंगणा. तर अचिव्हर श्रेणीमध्ये ज्यांना 50 ते 60 गुण आहेत तिथे हे 4 राज्य आहेत, आसाम, हरियाणा, महाराष्ट्र आणि पंजाब. म्हणजे महाराष्ट्र थर्ड कॅटेगरीमध्ये येतो. कुठं? अचिव्हर श्रेणीमध्ये. सेकंड कॅटेगरी म्हणजे कुठलं? फ्रंट रनर. आणि टॉप श्रेणीमध्ये कोणताच राज्य नाहीये. या टॉप श्रेणीमध्ये फ्रंट रनर श्रेणीमध्ये 5 राज्य आहेत, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तेलंगणा. आणि अचिव्हर श्रेणीमध्ये आसाम, हरियाणा, महाराष्ट्र आणि पंजाब. म्हणजे खालचे 3 आणि 4 असणारे ऑप्शन जे विधान आहेत ना, जे उलटे पलटे केलेले आहेत, त्यामुळे खालचे दोन्हीही चुकीचे आहेत. तर उत्तर कोणतं असेल? तर उत्तर असेल या ठिकाणी योग्य विधानाचा उल्लेख केला तर फक्त ऑप्शन 1 बरोबर असेल, जिथे विधान 1 आणि 2 योग्य आहेत हे इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. 90चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स या ठिकाणी असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन नंबर 91चा उल्लेख या ठिकाणी करूया. काय बघा, क्वेश्चन नंबर 91चा रेफरन्स या ठिकाणी बघितला तर केंद्रीय कायदा, न्याय व संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचा उल्लेख खूप महत्वाचा आहे, कारण हे जोपर्यंत कायदा मंत्री होते ना तोपर्यंत त्यांनी एनजॅक वरती खूप काही मुद्दे बोललेत. वारंवार या एनजॅकला डिस्कशन मध्ये त्यांनी आणले, कारण एनजॅक काय होता? एनजॅक होता 99व्या क्रमांकाची असणारी घटना दुरुस्ती आहे, संदर्भ 2014चा. काय सांगतो? नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग, न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीचा असणारा हा कमिशन होता, ज्यामध्ये 6 सदस्यांचा उल्लेख आहे. आणि इथं काय केलं जातं? कलम 124 आणि कलम 50 चा भंग होतो, म्हणून 2015 मध्ये आपल्या सुप्रीम कोर्टानं सुमोटो द्वारा या ठिकाणी काय करण्यात आलं, तर ही घटना दुरुस्ती कॅन्सल केली होती. आणि त्याबद्दल ते वारंवार म्हणतात की न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सुद्धा सरकारचा रोल असला पाहिजे. आणि आता सध्या बघतो आपण इलेक्शन कमिशनच्या असणाऱ्या नियुक्तीमध्ये सुद्धा सरकारचा रोल ऍड होताना दिसतोय आपल्याला. ते मुद्दे आता ज्या पद्धतीने चेंज होत आहेत तसाच मुद्दा चर्चेमध्ये आणला जात होता. कोणाच्या अंतर्गत? किरेन रिजिजू यांच्या माध्यमातून. म्हणून हे नाव लक्षात घ्यायचं. यांनी जम्मू विद्यापीठात भारतीय राज्यघटनेच्या डोगरी आवृत्तीच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन केलं का? तर यस. लक्षात घ्यायचं, आपण सध्या भारतीय राज्यघटनेचा उल्लेख केला तर सगळ्यात पहिल्यांदा 22 भारतीय भाषांच्या अंतर्गत याच्या प्रती असाव्यात यासाठी मोहीम स्टार्ट केली. त्यामध्ये डोगरी भाषेचा उल्लेख येतोय. कारण डोगरी भाषा ही भारतीय भाषा कधी झाली यासाठी आपल्या लक्षात ठेवायचे 2003चा कार्यकाल. कोणत्या घटना दुरुस्तीचा उल्लेख करायचा? 92वी घटना दुरुस्ती. आणि इथं 4 भाषा वाढल्या होत्या, बोडो, मैथिली, संथाळी आणि डोगरी. तर ही डोगरी भाषा भारतीय भाषेच्या अंतर्गत येते आणि त्याच्यामध्ये त्याच असणार आता राज्यघटनेची आवृत्ती त्या भाषेमध्ये मांडली जात आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं विधान 1 तर बरोबर आहे. आता डोगरीचा जुना असणारा आढावा काय मांडलाय बघा. डोगरीचा सर्वात जुना लिखित संदर्भ कोणत्या नावानं? दुग्गर हे उपनाव वापरून नूह सिपिहर नाव लक्षात घ्यायचं. नूह सिपिहर म्हणजे 9 स्वर्ग मध्ये आढळतो. जो कवी कोण? आमिर खुसरो यांनी कुठला? तर 1317 ईसी अंतर्गत तो लिहिला होता का? तर यस. डोगरी असणाऱ्या भाषिक व्यवस्थेअंतर्गत याचा पुरावा खूप जुनाही आढळतो आपल्याला. त्यामुळे दोन्ही विधानं इथं योग्य आहेत. उत्तर लक्षात घ्यायचं 91 प्रश्नाचा ऑप्शन नंबर 3 चर्चेमध्ये आहे. भारतीय राज्यघटनेचा मुद्दा, त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवूया. ठीक आहे. आता हा प्रश्न अतिशय जास्त महत्वाचा आहे. 92 नंबरचा प्रश्न. खाली विधाने विचारत घ्या. जिजाऊ एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांना नुकताच मराठा उद्योजक परिषद 2023 मध्ये मराठा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हाईट काय माहितीये का? 2008 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली होती. आणि कुणी सुरुवात केली होती? तर हे सुद्धा निलेश सांबरे यांनी सुरुवात केलेली होती. त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून ही सुरुवात होताना दिसते. 2023चा मराठा उद्योगरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त होतोय. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल, मागच्याच वर्षी ऑगस्ट महिन्याअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी राज्य उद्योग रत्न हा अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र, जसं भारत उद्योग रत्नाचा मुद्दा येतो केंद्रामध्ये, तसाच महाराष्ट्र राज्य उद्योग रत्न पुरस्कार सुद्धा देण्यात सुरुवात केली. आणि तो पहिला पुरस्कार आपण दिला वय वर्ष 85 असणाऱ्या
रतनजी टाटा यांना हा पुरस्कार दिला होता, तो पार्ट वेगळा. हा पार्ट वेगळा लक्षात ठेवायचा. हा मुद्दा कुठला आहे? मराठा उद्योग रत्न, तो महाराष्ट्र उद्योग रत्नाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. लक्षात घ्यायचं. विधान एक बरोबर आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था हा भारतातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील वंचित समुदायांच्या उत्थानावर लक्ष केंद्रित करणारा एक नफा गट आहे का? तर यस, तो त्या पद्धतीनं काम करतोय. दोन्ही विधानं बरोबर असणार आहेत. 92 प्रश्नाचं उत्तर असणार या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख आहे, तो इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 93 चा उल्लेख या ठिकाणी आपण करूया. कोणता रेफरन्स येतोय बघा याच्यामध्ये? भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी 7 एप्रिल 2023 रोजी गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते का? तर यस. कोणाला? तर गुवाहाटी हायकोर्टाला, ज्याचं अगोदरचं नाव बघितलं आपण तर आसाम हायकोर्ट होतं, त्या गुवाहाटी हायकोर्टाला किती वर्ष पूर्ण झाले? 75. आणि लक्षात घ्यायचं, आपल्या भारतामध्ये एकापेक्षा जास्त राज्यांसाठी किती हायकोर्ट आहेत? तर 3 हायकोर्ट आहेत. आणि राज्यघटनेमध्ये लक्षात घ्यायचा एक शब्द आहे, तो म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये एक राज्य बरोबर एक हायकोर्ट असेल. तसंच एक राज्य बरोबर एक गव्हर्नर, राज्यपाल सुद्धा आहेत. या दोघांसाठी 7वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची 1956. आणि एकापेक्षा जास्त राज्यांसाठी एक हायकोर्ट किंवा एक राज्यपाल सुद्धा काम बघू शकतात. हा मुद्दा चेंज झाला 7व्या घटनादुरुस्तीने, पण मूळ घटनेमध्ये एक राज्य एक हायकोर्ट, एक राज्य एक राज्यपालच आहे. राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारून झालेत ऑलरेडी, त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवायचं. आणि महत्वाचा मुद्दा, एकापेक्षा जास्त राज्यांसाठी आत्ताच्या कंडिशनमध्ये 3 हायकोर्टांच्या नावाचा उल्लेख करतो आपण, मग तो कोणता असेल या ठिकाणी? पंजाब हरियाणा हायकोर्टाचा उल्लेख करतो, बॉम्बे हायकोर्ट असेल, तर तिसरा गुवाहाटी हायकोर्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. विधान एक तर बरोबर आहे. यावेळी त्यांनी महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेसाठी बनवलेला असणारा भरोक्सा म्हणजे भरोसाचा असणारा संदर्भ या ठिकाणी येतोय. हा मोबाईल ऍप लॉन्च केलं का? तर यस, हा मोबाईल ऍप लॉन्च केलेला आहे. 1966 मध्ये त्याची स्थापना झाल्यानंतर 6 दशकांहून अधिक काळ 7 राज्यांवर त्याचं अधिकार क्षेत्र होतं आणि अजूनही 4 राज्यांवर त्याचं अधिकार क्षेत्र आहे या गुवाहाटी हायकोर्टाचं. तर बरोबर आहे, फक्त 1966 नाही, त्याची स्थापनेचा उल्लेख केला तर 1948 ची स्थापना आहे. त्यामुळे विधान 3 या ठिकाणी चुकीचं आहे. 1966 च्या स्थापनेचा उल्लेख केला तर तुम्ही काय लक्षात घेऊ शकता? कोणत्या हायकोर्टाचा संदर्भ याच्यामध्ये आणू शकता? तर इथं 2 हायकोर्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. पहिला उल्लेख येतो तो म्हणजे दिल्ली हायकोर्टाचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आणि दुसरा नाव म्हणजेच काय? पंजाब आणि हरियाणा, हे हरियाणा नाव त्यांना देण्यात आलं 1966 ला. अगोदरचं ज्युरिडिक्शन फक्त पंजाबचं होतं, तर तिथे हरियाणाचा उल्लेख आला 1966 चा, तोही लक्षात घेऊया. उत्तर काय असेल? तर उत्तर असेल फक्त 1 आणि 2 बरोबर असणार आहे. हा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चर्चेमध्ये येतो तो म्हणजे कुठला असेल या ठिकाणी? तर तो रेफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कोणता? तर 3D प्रिंट असलेल्या पोस्ट ऑफिस बेंगळुरूचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय, तो इथं लक्षात ठेवा. काय बघा, भारतातील पहिलं 3D प्रिंट केलेलं पोस्ट ऑफिस बेंगळुरूमध्ये बांधलं जात आहे का? तर येस, हा पहिला इव्हेंट असल्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा येतोय. आणि याचे असतं 3D पिक्चराइज असणारा जो काही मुद्दा होता तो अगोदरच पब्लिश केला होता, नंतर इथं बांधकाम पण सुरू झालं, कंप्लीट पण झालेलं आहे. बेंगळुरूच्या केम्ब्रिज लेआउट मध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते भारतातील पहिल्या 3D मुद्रित पोस्ट ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं का? व्हर्च्युअली, अक्षरशः व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आलंय का? तर यस, बरोबर आहे. आणि कोणाच्या हस्ते? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते. आणि बहुराष्ट्रीय कंपनी लार्सन्स अँड टुब्रो लिमिटेडने IIT मद्रासच्या तांत्रिक सहाय्याने हे पोस्ट ऑफिस बांधलं केलं का? तर यस. कोणाच लक्षात घ्यायचं? L&T कंपनी कोणासोबत? IIT मद्रास सोबत कोलॅबोरेशन करतायत. त्यामुळे विधान या ठिकाणी लक्षात घ्यायचं. 3ही विधानं बरोबर असणार आहेत. हा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता थोडंसं नीट ऐका. आता वन लाईन सेंटेन्स जरी असले तर त्याच्यातून असणारा मुद्दा खूप जास्त गरजेचा असतो. क्वेश्चन नंबर 95 पहा. कोणत्या राज्याने आर्थिक वर्ष 2023 मध्ये MPLADS मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम, ही स्कीम सुरू कधी झाली होती? ही स्कीम सुरू झाली होती 1993 च्या कालखंडामध्ये. ओके. आणि कोविड पासून म्हणजे 2020 पासून या असणाऱ्या स्कीम अंतर्गत प्रत्येक असणाऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटला म्हणजेच कोणाला? तर खासदाराला किती रक्कम दिली जाते? तर ही 5 कोटीची रक्कम दिली जाते 2 टप्प्यामध्ये.
2.5 कोटीची रक्कम त्या ठिकाणी दिली जाते, हेही लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि तो आता कोणत्या राज्यानं सर्वाधिक जास्त निधीचा वापर केला असा संदर्भ जर या ठिकाणी बघितला तर तो लक्षात घ्यायचा कुणी, तर गुजरात या राज्यानं या ठिकाणी आणलेला आहे. आता याच्यासोबतच काय लक्षात घ्यायचं, या स्कीमला सांगितलं होतं 2016च्या जून पासून की तुम्ही कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी याच्या अंतर्गतच करायची. कारण आपल्या भारतामध्ये आमदार किंवा खासदारांना रक्कम खर्च करता येत नाही. रक्कम प्रत्यक्षात खर्च करतो तो म्हणजेच काय, तर सरकारी डिपार्टमेंटच्या माध्यमातून. इथं या असणाऱ्या आमदार खासदारांना खर्च करण्याचे थोडेफार अधिकार मिळावेत त्यासाठी ही स्कीम आणली. पण प्रत्यक्षात हे फक्त रक्कम जिल्हाधिकाऱ्यांना देतात, जिल्हाधिकारी ते खर्च करतात. फक्त यांना अधिकार आहे ती कोणत्या एरियामध्ये रक्कम किती खर्च करायची हे सांगण्याची. आणि यासाठी लक्षात घ्यायचं यांना काय करण्यात आलं 2016 पासून, तर त्यांना स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान सोबतच सुगम्य भारत अभियान, सुगम्य भारत अभियान सोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग स्कीम आणि सोबतच आदर्श ग्राम अभियान, या सगळ्या अभियानांची अंमलबजावणी कशातून करायला सांगितलेलं आहे, तर मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीमच्या अनुषंगाने हा मुद्दा याच्यामध्ये मांडला जातोय. हे लक्षात घ्यायचं. उत्तर तर याचं ठीक आहे गुजरात आहेच, पण या स्कीमचा मुद्दा कसा एक्सपांड होत गेलाय ते पण लक्षात ठेवा. पुढं, मृत्यूपूर्वी उत्तरा बावकर हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित होत्या, तर त्या अभिनेत्री होत्या. ते लक्षात घ्यायचं. उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर ड चा संदर्भ. चला पुढचा. टाइम मॅगझिन खूप चर्चेमध्ये असतो आणि टाइम मॅगझिननं 100 सर्वात प्रतिभाशाली व्यक्तींच्या यादीत खालीपैकी कोणत्या ऍक्टरचा समावेश केला याच्यामध्ये, तर फक्त एक मात्र ऍक्टरचा उल्लेख येतोय, शाहरुख खान यांच्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये आणायचा आहे. टाइम मॅगझिनच्या असणाऱ्या पर्सन ऑफ द इयर या पुरस्कारावरती सुद्धा प्रश्न विचारून झालाय, जेव्हा एलॉन मस्कला तो पुरस्कार देण्यात आला होता. नंतर कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता कधी, जेव्हा व्लादिमीर झेलेन्स्की यांना तो पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे प्रश्न असतो वारंवार, ते लक्षात घ्यायचं. सोबतच कोणत्या अंतराळ संस्थेने गुरुच्या चंद्रावर पोहोचण्यासाठी आपलं मिशन ज्यूस, लक्षात घ्यायचं या ठिकाणी काय, ज्युपिटर वरती पोहोचायचंय त्यासाठी असणारा आयसी मूनच्या माध्यमातून असणारा हा एक्सप्लोजर मिशन आहे, त्यामुळे त्याचं नाव ज्यूस आहे. यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे, तर तो आहे युरोपियन स्पेस एजन्सीचा उल्लेख या ठिकाणी करायचा. कारण का, गुरुच्या चंद्राचा उल्लेख केला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो, तो म्हणजे कुठला, तर जेमिनाइटचा असणारा रेफरन्स. कारण तो बर्फाच्छादित असणारा चंद्र आहे आणि तो सर्वात मोठा चंद्र आहे. त्या अनुषंगाने का महत्वाचं लक्षात घ्यायचं की गुरुमध्ये आता सध्याच्या कंडिशनमध्ये चंद्राच्या संख्येचा उल्लेख केला तर आपल्याला 96 दिसतात, पण 75 आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये विजिबल दिसतात. आणि त्याचा सगळ्यात मोठा इथं पोहोचायचंय आणि ते पोहोचण्यासाठीच युरोपियन स्पेस एजन्सी काम करताना दिसते आपल्याला. आणि सोबत लक्षात ठेवायचं, सप्टेंबर 2023 मध्येच एक नवीन माहिती समोर आली की सर्वाधिक जास्त चंद्र कोणत्या असणाऱ्या आपल्याला ग्रहाजवळ दिसलेले आहेत त्या ठिकाणी, तर सॅटर्नचा उदाहरण लक्षात ठेवायचं, शनी याच्या असणाऱ्या आसपास आपल्याला किती असणारे चंद्र दिसलेले आहेत, सर्वाधिक 146 चंद्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मग त्या ठिकाणी सॅटर्नचा उल्लेख लक्षात घ्यायचा. 146 चंद्र, सर्वाधिक चंद्र याच्याच अवतीभोवती आहेत. आणि बुध जो आहे ना, पृथ्वी जवळचा सर्वात लहान असणाऱ्या ग्रहाचा उल्लेख केला त्या ठिकाणी, तर तो त्याच्यावरती एकही असणारा चंद्र नाही, तोही मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळं हा मुद्दा चर्चेमध्ये राहतोय आणि हा असणाऱ्या ज्यूस मिशनच्या बद्दल आपल्याला युरोपियन स्पेस एजन्सीचं नाव लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा मुद्दा याच्यामध्ये आणायचा. ठीक आहे, चला पुढचा बघूया आपण या ठिकाणी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहरात राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करतील, साहजिक आहे नवी दिल्ली अंतर्गत. आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्काराचा उल्लेख कधी असतो, तर राष्ट्रीय पंचायत राज दिना दिवशी असतो. हा दिवस कधीचा आहे, एप्रिल मधलाच असणारा 24 एप्रिल असतो, हे लक्षात घ्यायचं. हे का 24 एप्रिल ठरवलंय, कारण आपण परिशिष्ट नंबर जो 11 आहे का, ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुद्दा होता, तो लागू कधी केला, 24 एप्रिल 1993च्या कालखंडामध्ये तो लागू केलेला आहे, तो मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि हा दिवस कधीपासून साजरा करतोय आपण, तर 2010 पासून साजरा करतोय, तेही लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न, कोणत्या देशाने जगातील पहिली ड्रोन वाहन युद्ध नौका ICG
नाडुलू लॉन्च केलेला आहे. कोणता? जगातील पहिली म्हणल्यानंतर परत चर्चेमध्ये पहिली ड्रोन वाहक युद्धनौका ICG नाडोलू हे कुणी लॉन्च केलेलं आहे या ठिकाणी? तर हे लॉन्च केलेलं आहे तुर्कीनं. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे उत्तर असेल या ठिकाणी तुर्कीय हा संदर्भ असेल. ठीक आहे. मग आय होप 25 क्वेश्चन थोडं वेगवेगळ्या अँगलचा रेफरन्स या ठिकाणी ऍड करून डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सेशन आवडलं असेल. ओके. नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करूया? त्यानंतरचं असणारा मे 2023 असणारा मंथ जो आहे का त्याचे 25 क्वेश्चन आपण राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चर्चा डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. चालेल. थांबूया आपण. थँक्यू.